आज मी आले पुन्हा एका लग्नाला. ते कोणाच्या तर मी ते पुढं आधीच ठरवलं होतं की लग्नाच्या दोन तरी दिवस आधीच जायचं, कारण का मजा मस्ती करायला हे आता आमचं त्या सीझनमधलं शेवटचं लग्न. या माझ्या लेकरांमुळं, माझ्या चिल्लर पार्टीमुळं मला कुठंच लग्न असं निवांत असं करता आणि असं पण लेकरं झाल्यावर कशाचा निवांतपणा असेल ना. आणि आमचा दादा पण आला होता, मस्त त्याचा रिझल्ट छान लागला होता, त्यामुळं तो आम्हाला भेटायला, आम्ही त्याला भेटायला जाणार होतो पण दादाच आला आणि त्याला लगेच जायचं पण होतं क्लासेस असल्या. या हुशार मुलांचा एक खूप मोठा प्रॉब्लेम, किती मार्क चांगले पडले तरी ते त्या मार्कामध्ये समाधानी कधीच नसतात. आणि हे असंच आहे आमच्या दादाला. त्याला जायचं होतं पण त्याला काही गाडी भेटलीच नाही, कारण का लग्नाच्या या एवढ्या गर्द्यामध्ये त्याला कुठंच बसायला भेटत नव्हते आणि गाडीवाले पण थांबत होते. दादाचं जाणं झालं कॅन्सल आणि नंतर त्याने आणलं येताना पार्सल मस्त असं खिचडी आणि सोबतच लस्सी. त्यानं हॉटेलून आणलेली खिचडी खाल्ली आणि आम्ही पिली मस्त अशी लस्सी. नंतर मी संध्याकाळच्या टायमाला पार्लरला गेले आणि लग्नाला जायला 2-3 दिवस का नाही पण हळदीच्या दिवशी मी मात्र तिथं गेले आणि मस्त संध्याकाळच्याला छान तयार वगैरे होऊन आम्ही गेलो मंगल कार्यालयाच्या ठिकाणी. इथं गेल्याच्या नंतर एवढंही गर्दी आणि एवढा डान्स बघून माझ्या डीजेला तर खूपच छान वाटलं. आधी वाटलं एवढ्या आवाजानं डीजेच्या राहतेच की नाही की, पण नंतर छान अशी हसायला लागली आणि आम्ही हळदीचा कार्यक्रम सगळ्यांनीच खूप एन्जॉय केला. नवरदेवाच्या इकडले काय नाचून नाचून थकले नव्हते, पण आम्ही नवरीच्या इकडचे नाचून नाचून आम्ही एकाच याच्यामध्ये आम्ही सगळेजण थकून गेलो. तिकडचे मात्र कितीही नाचले तरी त्याला दम काय येईना झालो. मग दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं होतं म्हणून आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, गेलो घरी आणि सकाळी असं छान मस्त असे मेकअप शेकअप करून आलो मंगल कार्यालयाच्या ठिकाणी. गेल्याच्या नंतर छान असं सगळं डेकोरेशन वगैरे बघितलं आणि नंतर हळूहळू एक एक पाहुणे जमा व्हायला लागले. मंगल कार्यालय पूर्ण असं गजबजून गेलं, पूर्ण वऱ्हाड वगैरे दोन्हीकडच्या साईडचे आलेले. शिवला पहिल्यांदा तिच्या पप्पाकडे घरी ठेवून आम्ही आदल्या दिवशी लग्नाला आलेले होतो, मी आणि दिविजा. आणि किव घरी छानपैकी तिच्या पप्पासोबत राहिली आणि दुसऱ्या दिवशी मस्त असं मेकअप शेकअप करून इथं आले. आणि इथं आल्याच्या नंतर माझ्या किवची कुठेही जाऊ मस्ती काही संपतच नाही. अक्षता घेतली आणि या समोरच्या 2 दीदी आणि दादावर टाकत होती आणि आमच्या पण अंगावर टाकत होती. फुलं ठेवली होती टोपलीमध्ये नवरदेवाच्या समोर टाकण्यासाठी, त्यातले फुलाच्या पाकळ्या घ्यायली आणि आमच्याच अंगावर. लग्न वगैरे छान असं मस्तपैकी पार पडलं आणि मग आम्ही नवरदेवासोबत जाऊन फोटो वगैरे काढले. हे माझ्या बहिणी वगैरे सगळे काही आम्हाला या लग्नामध्ये भेटले. मस्त असं आम्ही छान जेवण वगैरे केलं आणि नंतर परत वापस आम्ही जायला निघालो. जाता जाता मस्त कियाच्या पप्पाची फ्रेंड भेटली होती आणि इथं आम्ही आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो. एक आईस्क्रीम पार्लर सोडलं आणि दुसऱ्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो. तिथं गेल्याच्या नंतर हे असं मेनू कार्ड देतात तसं कार्ड दिलं आणि या आईस्क्रीममधलं मला कोणता फ्लेवर काय आहे ते काहीच कळलं. मी चॉकलेट फ्लेवर खातेस, आता काहीतरी नवीन घे म्हणले आणि त्यांच्याच मनावर मी आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि वापस जायला नाही. बहिणीचं लग्न असं छान असं पार पडलं. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.